नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 332 कोटी निधी मंजुरी ही दिलेली आहे मित्रांनो। याच शेतकऱ्याला मिळणार अनुदान, कोणकोणत्या शेतकऱ्याला याचं अनुदान मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याविषयीची संपूर्ण योजनेची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते। तर मित्रांनो, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 332 कोटी रुपयांची मंजुरी शेतकऱ्याला अनुदानही देणार आहे मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यात तसेच अनेक जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात मान्सून नंतर पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या मदत मिळण्याचा मार्ग मोकळा आहे। 2,46,188 शेतकऱ्यांसाठी 332 कोटी 96 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो। वाढीव दरासह मदत मंजूर झालेली आहे मित्रांनो। नोव्हेंबरमध्ये 27 व 29 दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मित्रांनो शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कपाशी आणि तुरीला जोरदार फटका बसला आहे। त्यामुळे नुकसान भरपाईसाठी 207 कोटी 92,64,810 रुपयांचा निधी मागणी शासनाकडे करण्यात आली होती। नंतर शासनाने हेक्टरच्या मर्यादा वाढवल्याने त्यानुसार नाव प्रस्ताव आयोगाचा सादर करण्यात आलेला आहे। या दोन्ही प्रस्तावांना एकत्रितपणे महसूल विभागाकडून मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे मित्रांनो। SDRFCच्या निष्कर्षानुसार याआधी 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती। शासनाने हे प्रमाण 3 हेक्टरच्या मर्यादेपेक्षा वाढवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे मित्रांनो। शासनाचा निर्णयाला कोरडा होऊन शेतीसाठी 8,500 रुपये ऐवजी 13,500 रुपये, बागायती पिकासाठी हेक्टरी 17,000 रुपये ऐवजी 27,000 रुपये आणि फळपिकाच्या नुकसान भरपाईसाठी 22,500 ऐवजी 36,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे मित्रांनो। गत वर्षापासून शासनातर्फे थेट शेतकऱ्याच्या खात्यावर DBTद्वारे आर्थिक मदत दिली जाते आहे मित्रांनो। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होणार आहे मित्रांनो। तहसील स्तरावरून कार्यवाही करण्यात आली आहे मित्रांनो। असे आहे नुकसान क्षेत्र। फळपीक सोडून जिरायती क्षेत्र 1,38,157.13 हेक्टर आहे मित्रांनो। आणि फळपिके सोडून बागायती क्षेत्र 44,902.72 हेक्टर एवढे आहे। आणि फळपिके 6,621.83 हेक्टर एवढे आहे मित्रांनो। असेच तुम्हाला नुकसानग्रस्त शेतकऱ्याला केव्हा केव्हा आपल्याला पैसे मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगत असतो। तर मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।